नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, लिपिक, ड्रायव्हर तसेच स्टेनोग्राफरसाठी मेगा भरती प्रसिद्ध करण्यात आली. भरपूर साऱ्या जागा या भरतीमध्ये काढण्यात आलेल्या आहे. नागपूर खंडपीठ तसेच औरंगाबाद खंडपीठासाठी सुद्धा यामध्ये जागा आहेत. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्टलिस्ट लागणार आहे का, अर्जाची छाननी होईल का, की सर्वांना परीक्षा देता येईल, त्या मुद्द्याबाबत चर्चा करणार आहोत. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडलाय की यापूर्वी न्यायालय शॉर्टलिस्ट लावत होतं आणि या भरतीमध्ये सुद्धा शॉर्टलिस्ट लागू शकते की सर्वांची परीक्षा होऊ शकते, त्याच्याबाबत आपण बोलणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला न्यायालयाची ज्यावेळी भरती येत होती त्यावेळी फी जी आहे ती 100 रुपये, 150, 200, 250, 300 ते 350 पर्यंत फी या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी आकारल्या जात होती. आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरायचा होता. फॉर्म आपण पाठवल्याच्या नंतर अर्जाची छाननी केली जात होती. काही विद्यार्थ्यांनाच परीक्षाही देता येत होती सुरुवातीला. मात्र 2023 पासून जर आपण पाहिलं तर न्यायालयाने ओपनसाठी ₹1000 फी केली होती 2023 मध्ये. आणि जे काही कॅटेगरीमधले कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी ₹900 फी केलेली होती. टी-सी-एसने आपली 2023 ची परीक्षा घेतलेली आहे ऑनलाईन पद्धतीने. त्यावेळी जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला होता. आता यावरून निकष 2 निघतात. एक, जेव्हा न्यायालय स्वतःहून फॉर्म घेतं ऑफलाईन पद्धतीने त्यावेळी आपल्याला अर्जाची छाननी होताना दिसते. मात्र ज्यावेळी आपल्याला फी ₹1000 ते ₹900 भरावी लागते त्यावेळी मात्र सर्वांची परीक्षा झालेली आहे. आणि दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे काय, तर या ठिकाणी जाहिरातीमध्ये तुम्ही उल्लेख पाहू शकता. जेव्हा न्यायालय अर्जाची छाननी करत असतं, त्यावेळी इथे तुम्ही पे जे आहे ते रजिस्ट्रेशनचं पेमेंट असतं. म्हणजे न्यायालय त्यांच्या जाहिरातीमध्ये सांगतं, की ही जी फी आहे सध्या तुम्ही भरताय, मग ती 150 असो, 200 असो, 350 असो, त्यावेळेस तुम्हाला जाहिरातीमध्ये सांगण्यात येतं, की ही जी फी आहे ती तुमची रजिस्ट्रेशनची फी आहे. एक असते आपली रजिस्ट्रेशनची फी आणि दुसरी असते एक्झाम फी. तर ज्यावेळी आपण एक्झाम फी भरत असतो, त्यावेळी मात्र आपण परीक्षेला बसू शकतो. ज्यावेळी आपण फक्त नोंदणी फी भरत असतो, ज्याला आपण रजिस्ट्रेशन असं म्हणतो, तर ज्यावेळी आपण फक्त रजिस्ट्रेशनची फी भरतो, त्यावेळी मात्र अर्जाची छाननी होताना आपल्याला दिसते. आता जर तुम्ही जाहिरात पाहिली, अधिकृत जाहिरात या ठिकाणी लिपिकची मी डाउनलोड केलेली आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही समोर पाहू शकता. यामध्ये त्यांनी पहिल्याच ह्याच्यात सांगितलेलं आहे, अ कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू पे एक्झामिनेशन फी ऑफ ₹1000 टू एस-बी-आय कलेक्ट. म्हणजे एस-बी-आय कलेक्टद्वारे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फी भरायची आहे. आणि फीचा उल्लेख कशा संदर्भात आहे, तर एक्झामिनेशन फी म्हणजे परीक्षा फी या ठिकाणी तुमच्याकडून घेण्यात येत आहे. तर यावरूनच एक असा अंदाज निघतो, की तुमची परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून कुठल्याही भानगडीत न पडता अर्जाची छाननी होईल का, माझं नाव येईल का, या गोष्टीकडे लक्ष न देता थेट तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. सिलेबसचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या YouTubeवर टाकलेला आहे. त्यावर जाऊन तुम्ही पाहू शकता. मागच्या वर्षीचा जो काही पेपर झालेला आहे त्यावर सुद्धा एक व्हिडिओ मी घेतला. तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. जो काही तुमचा सिलेबस आहे तो तुम्ही व्यवस्थित पहा. सिलेबसमधले जे काही पॉइंट्स आहेत ते तुम्ही लक्षात घ्या आणि सर्वच्या सर्व सिलेबस कव्हर करून एक्झामिनेशनची तयारी करा. तुमचा पेपर हा होणारच आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की एक्झामिनेशन फी ही ₹1000 तुम्हाला भरावी लागणार आहे. म्हणून आपण एक म्हणजे ₹1000 फी भरतो तेव्हा परीक्षा होतच असते. दुसरं म्हणजे इथे त्यांनी नोंदणी फीचा उल्लेख न करता एक्झामिनेशन फीचा उल्लेख केलेला आहे. तर यावरून सरळ हेच रिझन निघतं, की आपली परीक्षा ही होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून जर तुम्ही या भरतीसाठी प्रिपेअर करत असाल आणि जर फॉर्म भरू इच्छित असाल तर नक्कीच लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, अभ्यासाला लागा आणि चांगली तयारी करून हा पेपर तुम्ही देऊ शकता. यामध्ये लिपिक असो किंवा शिपाई असो, दोन्ही पदांसाठी भरपूर प्रमाणात जागा आलेल्या आहे. यापूर्वी जागा मात्र आपल्याला कमी प्रमाणात दिसत होत्या, पण आता सध्या ही मेगा भरती आहे, तर आपल्याकडे चांगली संधी आहे. म्हणून इकडे-तिकडे लक्ष न देता थेट तुम्ही तुमचा जो काही अभ्यासक्रम आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. जे काही पूर्वी झालेले पेपर आहे त्यांचा ॲनालिसिस करा आणि पेपरचा सराव करून नक्कीच या भरतीमध्ये तुम्ही तुमची जॉइनिंग किंवा पोस्ट मिळवू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या प्रश्नांवर घेऊन येऊ. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.